पुण्यातील चाकणमध्ये गॅस चोळताना स्फोट झाल्याची घटना घडलेली आहे। शिक्रापूर रस्त्यावरची ही घटना गॅस कॅप्सूल कंटेनरनं पेट घेतलाय। अवैधरित्या गॅस रिफिलिंग करताना हा स्फोट झाला। एक हॉटेल आणि 2 कंटेनर्स हे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेले आहेत। पहाटे 5च्या सुमारासची ही घटना आहे। आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरची दृश्य बघतोय। सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। 2 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या। ते 4:30-5च्या दरम्यानची घटना आहे। त्याच्यामध्ये आजूबाजूला पार्क केलेल्या 2 ज्या ट्रक आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे आणि जो इथे हॉटेल आहे हे धाबा त्याचंही काही नुकसान झालं आहे। आजूबाजूचे घर आहेत त्यांचं देखील काही नुकसान झालेलं आहे। तर स्फोटाचं जे मुख्य कारण आहे ते काही गॅस सिलेंडर वगैरे दिसत आहेत। त्याच्यामुळे या गॅस चोरीचा प्रकार असल्याचा आमचा प्राथमिक संशय आहे। त्या दृष्टीने आम्ही तपास करत आहोत।